नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. लातूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 51 सोयाबीन खरेदी केंद्र बंद करण्यात आलेले, त्यामुळे अनेक दिवसांपासून रांगेत असलेले शेतकरी आक्रमक झालेले आहेत. खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. धानाचे रखडलेले 242 कोटी रुपयांचे चुकारे पणन कार्यालयाच्या खात्यामध्ये जमा झाल्याने शेतकरी आनंदित झाले. मावळात यंदा टोमॅटो पीक समाधानकारक आलेलं असून टोमॅटोला मार्केट यार्डात चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. पवन मावळमधील मळवंडी ठुले इकडे यावर्षी टोमॅटो पीक जोमात आलंय. छत्रपती संभाजीनगरातील एका शेतकऱ्याने मागील 9 दिवसांपासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या 2 एकर शेतीवरती अतिउच्च दाब वीज टॉवर केल्यामुळे पूर्ण शेती टॉवर खाली गेली आहे. मात्र मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांनी उपोषण केलं आहे. बारामती MIDC परिसरात कारसोबत स्टंटबाजी करणाऱ्या 2 स्टंटबाजांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. थरकाप उडवणारा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमांचं उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्यांना पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला. शिर्डी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक आणि साई भक्तांना मनस्ताप सहन करावा लागतोय. वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाला अद्याप यावरती उपाययोजना करता आलेली नाहीये, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाशिम जिल्ह्यातील 100 शाळांमध्ये RTE अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील 2225 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेत. 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या 40 टपरी शिवारात एका पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत बिबट्या पडलेला होता. यावेळेला वन विभागाने बिबट्याचं रेस्क्यू करत त्याला अभयारण्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे. मंचर शहराच्या वाढत्या नागरिकीकरणामुळे शहरातील कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे. रोज जवळपास 7 टन कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचं नियोजन केलं आहे. मात्र त्याला स्थानिकांनी विरोध केल्याने कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे. खोपोली खालापूरच्या नियो रेसिडेन्सी कॉम्प्लेक्समध्ये घोणस जातीचे 2 साप आढळून आलेले आहेत. हे दोन्ही साप प्रजनन प्रक्रियेमध्ये होते. दरम्यान सर्पमित्र सुकृत गोटस्कर आणि सुशील गुप्ता यांनी सापांना पकडत नैसर्गिक अधिवासात मुक्त केलाय. गुरुकुलातील विद्यार्थ्यांना मारहाण करत तलवारीचा धाक दाखवत धमकावण्यात आलेला आहे. तर ग्रामस्थांनाही मंदिरात स्पीकर लावल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या केला. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेलं छत्री निजामपूर आदिवासी वाडीगाव पुनर्वसनापासून वंचित राहिलेलं आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेला काळ जलविद्युत प्रकल्प पुनर्वसनाचं काम न झाल्याने रखडलेला आहे. मात्र आता या प्रकल्पाचं काम हाती घेतल्याने इथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवरती आला आहे. रायगडमधील एका मराठी माणसाला पुन्हा परप्रांतीयांकडून त्रास देण्यात आला. अपमानास्पद वागणुकीसह शिवीगाळ केल्याने मनसेने हस्तक्षेप करत परप्रांतीयाला चांगलाच दम भरलाय. मनसेच्या हस्तक्षेपानंतर परप्रांतीयाने मराठी कुटुंबियांची माफी मागितली. रायगडच्या पेण तालुक्यातील अंगणवाडीतून देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडालेली. 6 महिन्यांपासून 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यात येणाऱ्या आहारात उंदीर आढळल्याने पालकांनी संताप व्यक्त केलाय. येवल्याच्या भिंगारे इकडे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने बाहेर काढून जीवदान दिलेलं आहे. मागील काही दिवसांपासून हा बिबट्या परिसरात धुमाकूळ घालत होता. मात्र आता बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकर भरतीच्या विषयावरती पुन्हा चर्चा रंगली आहे. संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधक यांना नोकर भरतीच्या मजुरीबाबत पत्र दिलेलं आहे. मात्र या भरतीला संचालकांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे नोकर भरतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच झुंपली आहे. मागील 4 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध घ्यावा या मागणीसाठी पंढरपुरातील तिसंगी इथे एक वृद्ध आईने उपोषणाला सुरुवात केलेली आहे. 2021 पासून हा तरुण बेपत्ता. याबाबत बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केल्यानंतर सुद्धा तरुणाचा शोध घेण्यात आलेला नाहीये. अकोल्यातील राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना इथे हेल्थ ATM मशीन कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. या ATM मशीनद्वारे विमाधारक कामगारांना
आरोग्याशी संबंधित अनेक बाबींची विनामूल्य तपासणी करता येणार आहे. जळगाव जिल्हा वार्षिक योजना 2025 आणि 26च्या 729 कोटी 87 लाखांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. जिल्हा नियोजन समिती बैठकीत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल अभिनंदन ठराव पास केला. तुळजाभवानीचा गाभारा मोठा करण्यावरून वाद निर्माण झालेला देवीचा गाभारा शास्त्रोक्त पद्धतीने छोटाच ठेवा, गाभारा मोठा केल्यास प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पुजाऱ्यांनी दिलेला आहे. यानंतर गाभारा दुरुस्तीसाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. तुमच्यामुळे आम्ही बदनाम होत आहोत, माझं खातंही बदनाम होतंय, असे खडेबोल सुनावत मंत्री गुलाबराव पाटलांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरलेला आहे. बदललेलं धोरण तुम्हाला माहिती नाही का, असा प्रश्न गुलाबरावांनी अधिकाऱ्यांना विचारला. फडणवीसांनी 100 दिवसांचा कार्यक्रम आयोजित केलेला. याच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 20 लाख घरकुलांना मान्यता देण्यात निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये साताऱ्यातील 52,000 घरांपैकी 45,425 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. जळगावच्या MIDC मधील एका हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यापार करताना पकडलेल्या बांगलादेशी तरुणीला आशादीप या शासकीय वसतिगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र या तरुणीने बाथरूमच्या संरक्षक भिंतीवर चढत काटेरी तार ओलांडत पळ काढलेला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात असलेल्या कचरागड या ठिकाणी 5 दिवसांच्या यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. यावेळेला 10 फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात होणार असून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे. लोणावळ्यात सरकार कार्यालयाच्या जागेचा वाद निर्माण झाला. या जागेवरती नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नसल्याचं समोर आल्याने पवार गटाने आंदोलनाचा इशारा दिला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यांतर्गत येत असलेल्या शमशान घाट परिसरात जखमी अवस्थेत बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडालेली. या बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मागील 8 दिवसांपासून बेपत्ता असलेले पालघरमधील शिंदे गटाचे विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांच्या शोधासाठी आता पालघर पोलिसांकडून ड्रोनची मदत घेण्यात आलेली आहे. अशोक धोडी ज्या जंगलातून बेपत्ता झाले तिथे सध्या पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. पालघरमध्ये 5 गावच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा योजना पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घातलेला आहे. घेराव घालत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. सांगली पोलिसांनी विटा इथे कारवाई करत MD ड्रग्सच्या कारखान्याचा पर्दाफाश केलेला आहे. तब्बल 3.25 कोटींचं MD ड्रग्ज जप्त करत तिघांना अटक केली आहे. विटा MIDC इथल्या माऊली इंडस्ट्रीजमध्ये हा MD ड्रग्ज बनवण्याचा उद्योग सुरू होता. 6 कोटींचा MD ड्रग्जसह ड्रग्ज बनवण्यात येणारं साहित्य असं 29 कोटी 73 लाख 55 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसंच तिघांना अटक केलेली असून यामध्ये गुजरातच्या सुरत इथल्या एकाचा समावेश आहे. 1.5 महिन्यांपूर्वी विटा MIDC इथल्या माऊली इंडस्ट्रीज हा कारखाना भाड्याने देण्यात आला होता आणि त्या ठिकाणी MD ड्रग्ज बनवण्याचा उद्योग तिघांकडून सुरू करण्यात आला असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेली आहे. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. मोर्शी तालुक्यातील पौड बस स्थानकावरती उभाटा पक्षाने चक्काजाम आंदोलन केलेलं आहे. एसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आलेला आहे. एसटी तिकीट दरवाढी विरोधात उभाटा पक्षाकडून यवतमाळ बस स्थानकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलंय. राज्य सरकार विरोधात यावेळेला जोरदार घोषणाबाजी केली. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरती शिवसेना उभाटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला. एसटी दरवाढी विरोधात रायगडमध्ये ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. माणगावमध्ये एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दरवाढ कमी करण्याच्या मागणीचं निवेदन दिलं आहे.
बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये शिवसेना ठाकरे गटाने रास्ता रोको आंदोलन केलंय। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये सुद्धा शिवसेना उभाटाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी उभाटाने बस स्थानकाबाहेरील रस्ता रोखून धरलाय, त्यामुळे परिसरात वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। एसटी भाडे दरवाढ विरोधामध्ये जळगावात ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केले। तिकीट दरवाढ मागे घेण्याची मागणी करत जवळपास अर्धा तास चक्काजाम केल्याने बस स्थानकाबाहेर एसटीच्या मोठ्या रांगा लागल्या। एसटी भाड्याच्या दरवाढी विरोधात ठाकरे गटाने सांगलीत निषेध आंदोलन केलंय। भाडेवाढ करून सरकार सामान्य माणसांवरती अन्याय करते असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। राज्य सरकारच्या एसटी भाडेवाढी विरोधात सोलापूर बस स्थानकासमोर ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एसटी दरवाढ विरोधात कोल्हापूरमध्ये शिवसेना उभाटाने चक्काजाम आंदोलन करत एसटी बसेस रोखून धरले। दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले। एसटी तिकीट दरवाढी विरोधात सिंधुदुर्गात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। कुडाळ एसटी स्टँड समोर आंदोलन करण्यात आले। यावेळेला वैभव नाईकांसह संजय पडते हे देखील आंदोलनात सहभागी झाले। एसटीच्या 15% भाडेवाढीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाडेवाढीच्या माध्यमातून खासगीकरणाला वाव द्यायचा आहे का असा सवाल उभाटाचे नेते अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। एसटीमध्ये भ्रष्टाचार झालाय असा आरोप सुद्धा केलाय। सिल्लोड तालुक्यातील चिचपूर इकडे गायरान जमिनीचा ताबा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसह पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। गायरान धारकांना याला कडाडून विरोध केलेला आहे। आम्ही कसलेली जमीन सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा सुद्धा घेतला आहे। चंद्रपुरात विकास कामांच्या नावावरती सतत मुख्य रस्ते खोदले जात आहेत। आधीच रस्ते खोदल्यामुळे वाहतूक कोंडी होतीये, तर दुसरीकडे रस्त्यावरती खड्डे पडलेत। दरम्यान हे काम कसलं आहे याबाबत स्पष्टता नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांसह जनविकास सेनेचे कामाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे। सांगलीमध्ये क्षुल्लक कारणावरून एका मोबाईल दुकानातील कामगाराची हत्या करण्यात आली होती। दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ मोबाईल दुकानदारांनी दुकान बंद ठेवत निषेध केला आहे। अकोल्यात शिवसेना उभाटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या रिंग रोडला जमिनी द्यायला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। शासन योग्य मोबदला देत नसल्याने शेतकऱ्यांनी हा विरोध केलाय। मात्र दुसरीकडे शासकीय अधिकारी शेतजमीन देण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। पुण्यात मनसेकडून महानगरपालिकेच्या विरोधात भीक मागो आंदोलन करण्यात आलेलं आहे। सुखसागर नगर परिसरातील ई लर्निंग स्कूलच्या इमारतीला निधी मिळाला नसल्याने मनसे आक्रमक झाली। जिल्हा परिषद समितीने विविध विकास कामांना स्थगिती दिल्यामुळे सलील देशमुख यांच्याकडून नागपुरात आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळेला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मागण्या मान्य करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं। बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवण इकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झालेत। पीक कर्जाची मागणी करून सुद्धा पीक कर्ज मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेच्या समोर आमरण उपोषण केलं। सोलापुरात आतापर्यंत जीबीएसचे 5 रुग्ण आढळलेले आहेत। यापैकी 4 रुग्णांवरती उपचार सुरू असून एका रुग्णाचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झालाय। दरम्यान उपचार घेणारे 4ही रुग्ण जिल्हाबाहेरील असल्याची माहिती सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। जीबीएसला नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेलं आहे। आरोग्य यंत्रणा सज्ज असून रुग्णांवरती योग्य उपचार सुरू असल्याची माहिती सुद्धा दिली। सीएम स्टार्टअप मिशनचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे। नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात या मिशन अंतर्गत 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते। पश्चिम महाराष्ट्र विभागाकडून कराडमध्ये अतुल मुळीक यांच्याकडे संग्रहित असलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। यामध्ये शिवकालीन मुघल पेशवाई काळातील जवळपास 100 शस्त्र ठेवण्यात आलेली आहेत। वर्ध्याच्या धोत्रामध्ये कृष्णगिरी महाराज यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। यात्रेनिमित्ताने आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। अकोल्याच्या 2 तलाठ्यांनी सलग 21 वेळा आपत्ती व्यवस्थापनाचे पुरस्कार पटकावत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली आहे। सुनील कल्ले आणि हरिहर
निमकंडे असं यांचं नाव आहे. जयवीरूची जोडी म्हणून दोघेही जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. शिरूरच्या तळेगाव ढमढेरे गावातील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाने श्रीलंकेतील केलेनिया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार केलेला आहे. या करारानुसार भूगोल विषयातील शैक्षणिक संशोधनाचं आदानप्रदान केलं जाणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना भेटून त्यांचा सत्कार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तीन आरोपी मारहाण ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात 6 महिन्यांपासून फरार होते. दरम्यान मंत्र्यांचा सत्कार करण्याच्या नादात आरोपींना जेलमध्ये जावं लागलं. जळगाव जिल्हा परिषदेतील कंत्राटी कामगाराने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केलेली आहे. जिल्हा परिषदेतील 9 अधिकारी आणि कर्मचारी यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत 6 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप या कंत्राटी कामगारांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. गोवंश तस्करी करणाऱ्यांच्या गाड्या अडवून पोलिसांना माहिती दिल्याने एका गोरक्षकाला पोलीस स्टेशनमध्येच 10 ते 15 जणांनी मारहाण केलेली आहे. यामध्ये गोरक्षक गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावरती आयसीयूमध्ये उपचार सुरू. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत होतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.